हाय, गुड मॉर्निंग. तर आज कामावर आल्याबरोबर ती सर्वात आधी किचन क्लीन केला आणि मग मला इथे बनवायची होती फरसबी, पराठे, चपात्या आणि पनीर टिक्का. तर सर्वात आधी मी चपातीचं पीठ भिजून घेतलं आणि पराठ्यासाठी बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, त्यातमध्ये चवीनुसार मीठ, भाजलेली जिऱ्याची पावडर, हळद, लाल मसाला, धनिया पावडर हे सर्व टाकून छान मिक्स करून मग त्यातमध्ये गव्हाचं पीठ ॲड करून पीठ मळून घेऊन बाजूला ठेवून दिलं. त्यानंतर मला इथे बनवायचं होतं पनीर टिक्का. त्यासाठी ग्रेव्ही बनवण्यासाठी टोमॅटो, कांदा, अद्रक, लसूण, काजू आणि त्यातमध्ये मसाले, हळद, लाल मसाला आणि मीठ टाकून थोडं पाणी ओतून कोथिंबीर टाकून 2 मिनटासाठी झाकण ठेवलं. छान असं टोमॅटो मॅश झाल्यावरती बाजूला काढून घेऊया आणि अशा प्रकारे मी इथे पनीरचे फोडा करून घेऊन इथे भाजी चिरून घेतली आहे. त्याच कढईमध्ये तेलामध्ये पनीर आपण शालो फ्राय करून घेऊया. दोन्ही साईडला असं खरपूस असं भाजून घेऊया. आता इथे आपण पेस्ट बनवून घेऊया. त्यासाठी मिक्सरमध्ये जे आपण भाजलं होतं कांदा, टोमॅटो वगैरे त्याची पेस्ट बनवून घेऊया. आणि इथे शिमला मिरची, कांदा, टोमॅटो छान असं ते देखील शालो फ्राय केले. आणि मग त्याच पॅनमध्ये जी आपण ग्रेव्ही बनवलेली आहे ती टाकून थोडं पाणी टाकून त्यातमध्ये आता आपण एव्हरेस्टचं किचन किंग मसाला आणि थोडीशी अगदी कसुरी मेथी टाकून छान हे मिक्स करूया. आता त्यातमध्ये आपल्याला जेवढी भाजी हवी तेवढं पाणी ओतूया. एकीकडे मी इथे चहा ठेवते आहे, त्यासाठी चहा पावडर आणि अद्रक टेचून टाकलं आहे. आणि मग छान अशी उकळी आली, त्यातमध्ये भाजी ॲड केली, पनीर ॲड केलं आणि इथे आपली चहा पण बनत आहे. एकीकडे मी आता पराठे आणि चपात्या बनवायला घेते. भाजी होतच आली, मग त्यातमध्ये फ्रेश क्रीम फेटून टाकून छान असं मिक्स करून आपली भाजी इथे छान अशी मस्त पनीर टिक्का रेडी आहे. त्यानंतर मग मी इथे पराठे बनवले आणि चहा झाला. मग दादांच्या मम्मी पप्पांना अशा प्रकारे मी चहा देऊन मला देखील चहा घेतलं. दादांच्या पप्पांना विदाऊट शुगरची चहा लागते, त्यासाठी मला असं चहा ॲड करावी लागली. त्यानंतर दादांना हवं होतं ताक, तर दह्यामध्ये भाजलेल्या जिऱ्याची पावडर, मीठ टाकून असं मस्तपैकी छास बनवलं आणि दादांना दिलं. मग मी इथे लंच पॅक केलं. त्यातमध्ये असं बीटरूट आणि थोडा कुरमुरा असं सर्व पॅक केलं आणि मग मस्तपैकी चहा प्यायली. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.